हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। ठरल्याप्रमाणे पियाने ना प्लॅनिंग करून ठेवली होती की माझं सामान आहे आणि मीच दाखवणार। तर पहा, गेल्या रविवारी आम्ही गेलो होतो डीमार्टला आणि डीमार्टमधून पियासाठी ही जी आहे स्कूल बॅग आणलेली आहे। मी ऑनलाईन जी आहे ऑर्डर केली होती, पण त्यापेक्षा मला स्वस्त मिळाली आणि पियालाही खूप आवडली म्हणून आम्ही तिथूनच घेतली आणि मी जी अमेझॉनवरून ऑर्डर केली होती ती मी कॅन्सल केली। सो ही बॅग जी आहे ना 550 रुपयाला आम्हाला मिळाली। सो म्हटलं छान डील आहे, एवढी महागडी बॅग घेण्यापेक्षा ही घेऊयात आणि तिलाही आवडली होती। आणि DIYला गेलो होतो, तुमच्यासोबत शेअर केलंच होतं। तर तेव्हा त्या दिवशी तिथून ना ही जी आहे टिफिन बॅग पण घेतली होती आणि ही तिलाच दाखवायची होती तुम्हाला, म्हणून ही सगळी ती ॲक्टिंग करते। अदरवाईज सगळं हे बॅगमध्ये ठेवलेलं होतं आणि ती काढून आता परत ॲक्टिंग करत आहे। 200 रुपयांना ही जी आहे टिफिन बॅग आम्हाला मिळालेली होती। तर आज मी याच्या टिफिनमध्ये मी काय दिलं आहे हे तुम्हाला दाखवते। मी एक नॉर्मल असं मी तिच्यासाठी जे आहे आजच्या टिफिनमध्ये बनवलेलं आहे। आणि हा जो डब्बा आहे ना हा डीमार्टमधून घेतला आहे। ॲक्च्युली तिथे एवढी गर्दी होती डीमार्टमध्ये की डब्याच्या सेक्शनमध्ये सगळे पालक तिथे जे आहे बॅग्स टिफिन हेच घेण्यासाठी आलेले होते। तर मला फटक्यात हा मिळाला, म्हटलं तात्पुरता घेऊया, सध्या तिला देऊया आणि नंतर जे आहे मला जे आहे फ्रीजमध्ये वगैरे यूज करायला कामात येईल। सो तिला टिफिनमध्ये मी मोठ्या ब्रेकसाठी जे आहे बटाटा आणि मेथीची भाजी केलेली होती, अशी सुकी आणि चपाती दिलेली आहे। आणि छोट्या ब्रेकसाठी जे तुम्ही नवीन टिफिनमध्ये बघितलं ते ब्रेड सँडविच आहे। नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेसिपी सांगेल। पियाला खूप आवडतं हे, अशी तिला हा सँडविच आणि चीजवाला असतो, खूप इझी आहे, मी दाखवेल तुम्हाला। सो असं जे आहे पियाचा आज टिफिन वगैरे जो होता मी आज बनवलेला होता आणि तिचं वेळ झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी आणि आता ती निघालेली आहे स्कूलला। सो काय होतं ना की म्हणजे तीही बघत असते माझे व्हिडिओज, तर मग त्यामुळे मला तिला दाखवावं लागतं सगळं की हां ठीक आहे, कारण तीही प्लॅनिंग करते। आणि काय माहिती छोटीशी पिया नंतर मोठी झाल्यावर मोठी ब्लॉगर बनली तर त्यामुळे ऐकावं लागतं। आणि हे बाय आता ना ती म्हणजे मला दिसेपर्यंत बाय करणार आहे, तुम्हाला पुढे कळेलच। खूप हग्गी खूप किसी तिच्या चालू असतात आणि तिचं म्हणणं होतं की मी तिच्यासोबत यावं म्हणून, पण कामं खूप होते म्हणून मी तिला म्हणली आज तू जा, मी नेक्स्ट डे जे आहे येते। कारण ती एक्सायटेड होती की नवीन बॅग आहे, सगळं काही नवीन आहे, तर तू ये माझ्यासोबत। आणि मुलांना जास्त लोकांना दाखवण्यापेक्षा आईवडिलांना दाखवण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट येतो। आणि आता ही ती पार्किंगमध्ये थांबलेली आहे, तिथूनही बाय करते। अगदी गाडीवर बसेल ना तोपर्यंत देखील ती मला लास्टपर्यंत जोवर दिसते ना तोवर बाय करेल आणि मला थांबावंच लागतं तेवढा वेळ। आणि मलाही छान वाटतं आणि तिलाही छान फील करून द्यायचं असतं। गेल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नर्सरी जी आहे छान फिरली होती, तुम्हीही पाहिलं आणि त्यातून काय काय घेतलं आज मी तुम्हाला दाखवते। तर पहा, हे मॉन्स्टेरा आहे, जे मी एक सीडलिंग जे ट्रे असतात ना त्यामधून घेऊन आलेली होती। आणि हे एक मॉन्स्टेरा आणि एक होतं मनी प्लांट आणि हे अशा पद्धतीने जे आहे मी तिथून आणलेलं होतं। हे मॉन्स्टेरा मला 40 रुपयाला इतकंसं छोटं प्लांट मिळालेलं आहे, कारण हे खूप महाग मिळतं आणि त्याप्रमाणे जे आहे 40 रुपयात मला खूप स्वस्त मिळालेलं आहे। आणि एक मनी प्लांट आहे, हे मला 10 रुपयाला मिळालं, ते डायरेक्ट त्यांनी बास्केटमध्ये लावलं होतं। रूट्स त्याच्या विजिबल होत्या म्हणून मी त्याच दिवशी आल्यानंतर लगेच त्याला जे होतं कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घेतलं होतं। पण जे मोठे प्लांट्स मी आता हे 2 आणलेले आहेत, हे मी आता करणार आहे। तुम्ही बिगिनर असाल किंवा तुम्हाला गार्डनिंग सुरू करायची असेल तर मी खूप साऱ्या टिप्स देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण डिटेलमध्ये शेवटपर्यंत बघा। तर मी हे 2 प्लांट्स आणलेले आहे, एक आहे जेट प्लांट आणि एक आहे आलामंडा। जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की मला सीझनल जे फ्लावरिंग प्लांट आहे ते पाहिजे होते, पण मोठी नर्सरी असल्यामुळे त्यांनी वर्षभर टिकणारे जे प्लांट्स असतात तसे प्लांट्स ठेवले होते, त्यामुळे मला जास्त घेता आले नाही, म्हणून मी हे 4च घेतले आणि यांची कॉस्टिंग वगैरे मी तुम्हाला पुढे सांगते। आता पॉटिंग मिक्सपासून आपण सुरुवात करणार आहोत। ऑलरेडी मी पॉटिंग मिक्स इथे बनवून ठेवली आहे, पण तुम्हाला काही टिप्स आता मी देते। गेल्या 2-3 महिन्यापासून मी माझ्या पॉटिंग मिक्समध्ये किंवा माझ्या प्लांटसाठी हे जिओ मॅन्युअर यूज करते आणि याचा खूप छान रिझल्ट येतो। माझ्या जे फ्लावर्स प्लांट आहेत त्यांनाही खूप छान फ्लावरिंग येत आहे। ही सदाफुली आहे, व्हेरिगेटेड व्हरायटी आहे आणि हे एक कम्प्लीट फूड आहे। तुम्हाला प्लांटसाठी त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळे जे फर्टिलायझर असतात किंवा खत असतात ते तुम्हाला घालायची गरज पडणार नाही। यामध्ये सगळं एक कम्प्लीट असं त्यांनी फूड बनवलेलं आहे, जे तुम्ही प्रत्येक प्लांटमध्ये यूज करू शकतात। मग तुमचं व्हेजिटेबल प्लांट असो, फ्लावर प्लांट असो, इनडोर आउटडोर कुठलाही प्लांट असो, 15 दिवसातून अगदी मूठभर तुम्ही हे जे त्यांचं जिओ मॅन्युअर आहे हे तुम्ही कुठल्याही कुंडीत घातलं तर सगळं जे पोषक तत्व पाहिजे असतात एका प्लांटसाठी ते सगळं जे आहे, एक मुठ्ठी जी खाद आहे ही तुमचं प्लांटसाठी भरपूर होऊन जाते आणि खूप छान अशी हेल्थ असते। फ्लावरिंग प्लांट्स असतील तर खूप छान फ्लावर्स येतात। तर त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर जे काही आहे, डिटेल्स, माझा कुपन कोड ज्याने तुम्हाला 100 रुपये ऑफ होतील, हे मी सगळं तुम्हाला स्क्रीनवर देते आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळेल। पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू
करू शकता त्यांच्यासोबत. कुठल्याही प्लांटसाठी ना जर माती आपण व्यवस्थित बनवली ना, कारण तेच एक स्रोत असतो. तुम्ही वरून कितीही तुम्ही व्यवस्थित त्याला काहीही लिक्विड फर्टिलायझर द्या, काहीही द्या, पण जर माती व्यवस्थित बनवली ना तर तरच तुमचं प्लांट जे आहे ते पुढे जास्तीत जास्त दिवस टिकतं किंवा ते सर्वाइव्ह करतं. तर त्यासाठी एक चांगली माती कशी बनवायची, त्यासाठी एक गोष्ट आधी लक्षात घ्या की आपण कुठल्या प्लांटला कशी माती पाहिजे. ज्या झाडांच्या पानांमध्ये म्हणजे ते जसं जेट प्लांट आहे याच्या पत्तींमध्येच खूप पाणी असतं, तर यांना जास्त गचगचीत माती नको पाहिजे असते. अशी माती पाहिजे असते की तुम्ही पाणी टाकलं आणि लगेच ते ड्रेनेज जे होल असतात त्यामधून पटापट बाहेर निघेल, म्हणजे पाणी थांबणारी माती नको पाहिजे असते. आणि जसं आता मी आलामंडा हे लावते तर यामध्ये तुम्हाला अशी माती पाहिजे की थोडं पाणी राहिलं तरी चालेल, कारण की याचे पत्ते जे आहेत नॉर्मल आहेत, यांच्यामध्ये पाणी नाही, तर यांना पाणी पाहिजे असतं, दररोज पाणी पाहिजे असतं. हलकी मॉइस्ट माती पाहिजे असते, तर त्यानुसार माती बनवायची. तर मी आलामंडासाठी इथे काय केलं आहे ना, 60% मी गार्डन सॉईल घेतलेली आहे आणि 30% मी इथे कोकोपीटचा यूज केलेला आहे. मी ऑलरेडी सॉईल प्रिपेअर करून ठेवली होती आणि जे 10% होतं मी इथे जिओ मॅन्युअर घातलेलं होतं. आणि तुमच्याकडे आता जिओ मॅन्युअर नसेल तर तुम्ही जे आहे फंजीसाईडसाठी तुम्ही राखचा यूज करू शकतात, तुम्ही निमखलीचा यूज करू शकतात आणि जी काही आपली गोबरची खाद असते तुम्ही ती यूज करू शकतात, किंवा तुम्ही वर्मी कंपोस्ट आहे ते तुम्ही 10 किंवा 20% असं तुम्ही जे आहे सॉईल मिक्स बनवू शकतात आणि एक परफेक्ट सॉईल मिक्स जे आहे तुमचं बनून जाते. अजून बऱ्याच गोष्टी असतात, बोन मिल हे ते, म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की जिओ मॅन्युअर यूज केलं तुम्ही तर तुम्हाला ह्या 12 भानगडी कराव्या लागणार नाही. पण तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही हे अशा पद्धतीने सॉईल जे आहे ती बनवू शकतात. आणि मी इथे मोठी कुंडी घेतली आहे कारण की हा आलामंडा जो आहे ना हा खूप वेल फॉर्ममध्ये जाईल आणि याच्या रूट्स खूप मोठ्या होतील, म्हणून माझ्याकडे ही बकेट होती आणि गेल्या 2 वर्षापूर्वीच मी हिला पेंट केलं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये मी आधी आलामंडाच लावलेलं होतं, पण आम्ही मुंबईला शिफ्ट झालो त्यामुळे मी एवढी मोठी कुंडी नेली नव्हती आणि इथेच राहू दिली होती, त्यामुळे तो खराब झाला होता. आणि आता त्याच जागेवर त्याच कुंडीत सेम प्लांट मी जे आहे लावलेला आहे. आणि आता मी नेक्स्ट जे आहे हे पण इथे शिफ्ट करून घेणार आहे, जेट प्लांट. तर बघा मी इथे मोठी कुंडी घेते आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी पक्ष्यांसाठी थोडे दाणे ठेवत होती बाजरीचे वगैरे, तर पाऊस आला होता आणि हे दाण्यांमधून जे आहे म्हणजे जगायला सुरुवात झाले होते, तर बाजरी माझी आली असती, पण आता मला मोठी कुंडी पाहिजे होती म्हणून मला हे काढून टाकावं लागलं. आणि मी आता इथे जे आहे जेटसाठी कुंडी तयार करते. कधीही जेव्हा आपले ड्रेनेज होल आपल्याला झाकायचे असतात कुंडीचे, तेव्हा मी मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे मी जे आपल्या नारळाच्या चुट्ट्या असतात ना त्यांचाच यूज करते. याच्याने काय होतं की ड्रेनेज होल जे असतात ना खालचे तर ते झाकले जात नाही, त्यांच्यातून छान पाणी जे आहे ड्रेन खाली होऊन जातं आणि मातीही खाली पडत नाही, त्यामुळे यांचाच यूज करा. आणि आता ही जी जेट प्लांट आहे ना याचं अशी गोष्ट आहे की याला पाणी खूप कमी लागतं, जास्त पाणी नको पाहिजे पण असं अशी माती पाहिजे की लगेच जे आहे पाणी थांबायला नको, मातीमध्ये जास्त चिपचिपी माती नको असायला पाहिजे. तर मी जेव्हा आलामंडाला आता शिफ्ट केलं ना तर त्यांची खूप चिपचिपी माती होती, जेवढी तुम्हाला काढता येईल ना मुळांना न हात लावता तेवढी काढून घ्या. पण माझी कुंडी खूप मोठी होती म्हणून मी जास्त रिस्क घेतली नाही, थोडीशी माती काढली, जसंच तसं ठेवलं. बिगिनर असाल तर जास्त मुळांना छेडछाड करू नका, डायरेक्ट जे आहे कुंडी तशी ठेवली तरीही चालते मोठी कुंडी असली तर. फक्त जेवढं जे असतं ना त्यांची माती खूप चिपचिपी असते, म्हणजे तुम्हाला थोडे 1-2 महिने थोडा जे आहे पाण्याची क्वांटिटीवर लक्ष ठेवावं लागेल. आता हे जे आहे जेट प्लांट मी यासाठी काय करते, माती अशी भुरभुरीत छान ड्रेनेजवाली बनण्यासाठी मी यामध्ये जी सँड असते ना, रिव्हर सँड, जी आपल्याकडे कन्स्ट्रक्शन करताना जी अशी थोडीशी पिंकिश जी माती असते ना तिचा यूज केला जातो, तर ती मी इथे यूज करते जेणेकरून माती अशी छान भुरभुरीत बनेल. आणि इथे मी हळूहळू तुम्ही बघताय मी हळूहळू जेवढं मला जमतं आहे ना तेवढंच मी मुळांना इथे छेडछाड करते, तेवढीच माती काढण्याचा प्रयत्न करते. बाकी मी अदरवाईज जसंच तसं ठेवणार आहे, कारण काय होतं ना जास्त मुळांना धक्का लागला, मोठी मूळ एखादी तुटली तर मग झाड जाण्याशिवाय पर्याय नसतो. आणि कधीही प्लांट तुम्ही जेव्हाही नर्सरीमधून आणतात ना, आता बघा मी इथे प्लांट म्हणजे मी रविवारी आणलं होतं आणि मी आता मंगळवारी जे आहे सायंकाळच्या वेळेला मी इथे शिफ्टिंग करते. ॲटलिस्ट 3-4 दिवस तरी आधी त्याला सेट होऊ द्या आणि मगच प्लांटची शिफ्टिंग करा, घाई करू नका, कारण तिथून प्लांट आणल्यानंतर तुमच्या घरी आल्यावर त्याला सेट व्हायला वेळ लागतो. असं का, कारण तिथे नर्सरीमध्ये सगळे प्लांट जे असतात ना एकमेकांना दाटून असे ठेवलेले असतात, तर त्यांची तिथे सिच्युएशन वेगळी असते. आपल्या घरी आपण त्यांना मोकळ्यात ठेवतो, म्हणून त्यांना जरा आधी त्यांना सेट होऊ द्या आणि मगच जे आहे त्यांना शिफ्ट करा. तर इथे मी जी आता तुम्हाला पॉटिंग मिक्स सांगितलं यामध्ये महत्त्वाचं एक आहे की मी जी सँड आहे तिचा यूज
यूज केला आहे ड्रेनेजसाठी फक्त, आणि बाकी सगळं माझं प्रिपरेशन तेच आहे. फक्त मी इथे म्हणजे आपली कोकोपीट होती ना त्याचं प्रमाण कमी करून घेतलं आहे आणि त्या जागेवर जे आहे मी इथे रेतीचं यूज करत आहे. आणि आता जेवढं मला जमतं आहे तसं मी खालीवर करून अंदाज घेऊन जे आहे आता मी इथे ठेवत आहे याला. कधीही तुम्हाला जेव्हाही एखाद्या नर्सरीमधून प्लांट आणलं किंवा तुम्हाला एखाद्या कुंडीमधून झाड दुसऱ्या याच्यामध्ये शिफ्ट करायचं आहे मोठ्या कुंडीमध्ये, तेव्हा हे लक्षात ठेवा नेहमी की तुम्हाला जे आहे ना सायंकाळच्या वेळीच तुम्हाला हे काम करायचं आहे. सकाळी किंवा दुपारी कधी करू नका, कारण त्यावेळी गरम वाफा असतात हवेमध्ये. तसं आता जे आहे पावसाळा चालू आहे तरीही रिस्क घेऊ नका. सायंकाळच्या वेळेत जे आहे अशी शिफ्टिंग करा. मुलांना जर थोडी गरम हवा लागली तर मग तुमचं झाड चान्सेस खूप जास्त असतात की ते सर्वाइव्ह करत नाही. म्हणून सायंकाळच्या वेळी बेटर ऑप्शन असतं की रात्री लाईट लावायचा आणि रात्री हे सगळं कामं करायचं आणि मग रात्रभरमध्ये ते बरोबर स्वतःला कवर करून घेत असतं. पण मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी ते सायंकाळी हे काम करत आहे. आणि बघता बघता जे आहे माझं अगदी अलगदपणे जे आहे जेट प्लांट इथे जे आहे माझं शिफ्ट झालेलं आहे. आणि हे जेट प्लांट आणि अलामंडा दोघंही मला 50-50 रुपयात मिळालेले आहे. आणि एवढं मोठं जेट प्लांट फक्त 50 रुपयाला मिळालं आहे, ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणली की खूप स्वस्तात मस्त शॉपिंग झाली. नाही तर असं जेट प्लांट तुम्ही छोट्या मोठ्या नर्सरीत घ्यायला गेले तर तुम्हाला ते अगदी छोटंसं तुम्हाला 40-50 रुपयाला देतील. मॉन्स्टेराचं पण तसंच आहे. मॉन्स्टेराही खूप महाग मिळतं आणि 40 रुपयाला मला तिथे मिळालं म्हणजे खूप स्वस्त मिळालेलं आहे. जर तुम्हाला असं मोठी नर्सरी दिसली ना तर व्हिजिट करत जा, तिथे स्वस्त मिळतात प्लांट्स अकॉर्डिंग टू छोट्या छोट्या नर्सरीज. तर मी हे अलामंडा जे आहे त्याच्या जागेवर पाहिजे होतं मी तिथेच त्याला जे आहे त्याची जागेवर ठेवलेलं आहे. वरून खूप छान हा वेल जातो आणि खूप छान दिसतो. तेव्हा मी व्हिडिओ वगैरे बनवायची नाही, पण तेव्हा जर मी माझे व्हिडिओ तेव्हापासून स्टार्ट केले असते तर एवढा मोठा झाला होता वेल, प्रचंड मोठा झालेला होता. खूप फ्लावरिंग येलो कलरचे फ्लावर्स येत असतात त्याला आणि खूप छान दिसतात. पत्तेही त्याचे खूप फ्रेश दिसतात. सो मी आता इथे पाणी घालते, कारण खालीच पाणी घातलं असतं मग कुंडी खूप जास्त हेवी झाली असती. सो भरगतचं पाणी दिलं आहे जेणेकरून सगळ्या मुळांना जे आहे पाणी पोहोचलं पाहिजे. आणि त्यानंतर आता माझा स्ट्रगल टाईम सुरू होणार आहे, कारण हे एवढं मोठं जेट ना मला समजतच नाही मी याला ठेवू कुठे. आणि भीतीही वाटते की ठेवल्यानंतर त्याच्या ज्या ब्रांचेस आहेत ते तुटतील म्हणून. आणि खूप सारं स्ट्रगलनंतर शेवटी मी इथेच त्याला ठेवणार आहे. पियाच्या पप्पांची मदत घेईल आणि मग इथेच ठेवेल, कारण याला ना ऊन पाहिजे असतं जेटला. महत्त्वाचं म्हणजे 4-5 तासाचं तरी ऊन पाहिजे तरच जेट सर्वाईव्ह करतं. मग तुम्ही कुठलंही जेट घ्या. तर अशा पद्धतीचा होता आजचा व्हिडिओ आणि गार्डनिंगच्या टिप्स. अपेक्षा करते की तुम्हाला हेल्पफुल होतील ह्या सगळ्या टिप्स आणि तुम्हीही गार्डनिंग करायला सुरुवात करणार. तर चला मी आजचा व्हिडिओ ते संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. लाईक करा व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.